नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूयात स्थानिक घडामोडी. आज शहरात पडलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आणि गरमीपासून दिलासा मिळाला असला तरी स्मार्ट सिटी म्हणून ओळख असलेल्या बेळगाव शहरात चिखलाचं साम्राज्य पसरलं होतं. या चिखलातून वाहने बाहेर काढणंही कठीण बनलं. दरम्यान अनेक वाहने या चिखलात अडकून पडली होती. गणपत गल्ली तर अक्षरशः गटर तुंबून सांडपाणी रस्त्यावर आल्यामुळे दुर्गंधी पसरली होती. अनगोळ वडगाव रस्त्याचं काम अर्धवट असून थोड्याशा पावसाने संपूर्ण रस्ता चिकणमय बनला होता. वर्षभरापासून या रस्त्याचं काम सुरू असून माती टाकल्यामुळे आधीच धुळीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यात आज चिखल, त्यामुळे प्रशासनाच्या कारभाराबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत असून बुधवारी वडगाव संभाजीनगरमध्ये भटक्या कुत्र्यांनी एका 5 वर्षाच्या चिमुकल्यावर हल्ला केला. CCTVत या हल्ल्याचं दृश्य कैद झालं असून यात सिद्धेश्वर उळूकर हा 5 वर्षाचा मुलगा जखमी झालाय. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले. अचानक घडलेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. दरम्यान परीक्षा पूर्ण झाल्यामुळे लहान मुलं रस्त्यावर खेळत असतात, त्यांना या भटक्या कुत्र्यांपासून धोका आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होते. पारा 35 अंशांच्या वर पोहोचल्यामुळे हैराण झालेल्या बेळगावकरांना आज पडलेल्या वळवाच्या पावसामुळे थोडा दिलासा मिळाला. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाच्या झळा वाढल्या होत्या. त्यात गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे घामाच्या धारा वाहत होत्या. त्यामुळे बेळगावकर हैराण झाले होते. आज शहरात सायंकाळी 4च्या सुमारास हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला, त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. दरम्यान हवामान खात्याने पुढील 4 दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली. ख्रिस्ती बांधवांचा अत्यंत पवित्र समजला जाणारा गुड फ्रायडे हा सण बेळगाव शहरात आज उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील सेंट्रल मेथोडिस्ट चर्च व इतर चर्चमध्ये उपासना आयोजित करण्यात आली होती. प्रभू येशू ख्रिस्तांनी उच्चारलेल्या 7 वाक्यावर आधारित उपदेश यावेळी विविध चर्चमधून देण्यात आले. आजच्या दिवशी ख्रिस्ती बांधव जगभरातील चर्चमध्ये जाऊन येशू ख्रिस्तांच्या स्मरणात प्रार्थना करतात. दरम्यान आज गुड फ्रायडे आणि 9 एप्रिल रोजी ईस्टर संडे साजरा केला जाणार आहे. बेळगाव शहर कपड्यांच्या व्यापारपेठेचं महत्त्वाचं केंद्र असून बेळगावमधील अनेक कापड व्यावसायिकांनी बेळगावला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. यातीलच एक महत्त्वाचं नाव म्हणजे सुनील टेक्स्टाईल. नार्वेकर गल्ली येथील सुनील टेक्स्टाईलच्या नव्या भव्य दालनाचा उद्या शुभारंभ होतोय. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार मंगल अंगडी, आमदार अनिल बेनके, माजी आमदार संजय पाटील व उद्योजक संजय घोडावत उपस्थित राहणार आहेत. देवरवाडी वैजनाथ देवस्थानच्या दवना पौर्णिमा यात्रोत्सवाची आज सांगता झाली. गुलालाची उधळण, हर हर महादेवाचा जयघोष, शिवपार्वतीचा पारंपरिक पद्धतीने विवाह अशा मंगलमय आणि उत्साहाच्या वातावरणात यात्रोत्सव साजरा करण्यात आला. चैत्रहस्त नक्षत्राच्या शुभ मुहूर्तावर बुधवारी मध्यरात्री शेकडो भाविकांच्या उपस्थितीत अक्षतारोपण सोहळा पार पडला. काल हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. दरम्यान आज महाप्रसादाने यात्रेची सांगता झाली. महाराष्ट्र एसटी महामंडळाने महिलांना तिकीट दरात 50% सवलत दिले. मात्र याचा फटका कर्नाटक परिवहनला बसत असून महाराष्ट्राच्या या निर्णयामुळे कर्नाटक परिवहनची गोची झाली. महिलांची 50% बचत होत असल्यामुळे बेळगाव, बिदर, चिक्कोडी, विजापूर, बागलकोट या सीमा आदीवर फिरणाऱ्या महिला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे कर्नाटकच्या बसमधील प्रवाशांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. दरम्यान खासगी वाहनांमध्येही प्रवाशांच्या संख्येत घट झाली. विधानसभा निवडणुकीमुळे विविध सरकारी अधिकारी निवडणुकीसाठी झुंपण्यात आले. त्यामुळे शासनाच्या योजना आणि सुविधांना खीळ बसले. दरम्यान पशुसंगोपन खात्यातील अधिकारी निवडणुकीसाठी विविध कामात गुंतलेत. खात्यामार्फत लसीकरण, बी बियाणे आणि इतर सोयी सवलती पुरवल्या जातात. मात्र निवडणुकीमुळे सर्व प्रतिबंधक लसी थांबवण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळावी यासाठी कृषी खात्याने उन्हाळी हंगामातील पीक सर्व्हेला सुरुवात केली. शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाईलवरून पीक सर्व्हेसाठी फोटो पाठवावेत असं आवाहन करण्यात आले. अलीकडच्या काळात नैसर्गिक संकटे, बदलते हवामान आणि महागाई यामुळे शेतकरी अडचणीत आलेत. यासाठी पीक सर्व्हे करण्यात येत असून शेतातील पिकाचा फोटो पाठवणे आवश्यक आहे. यामुळे शेतकऱ्यांनी कोणती पिके घेतली आहेत याबाबतची सर्व माहिती उपलब्ध होते. शिवाय नुकसान किती झालं हे देखील कळण्यास मदत होते. रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचं काम सुरू असल्यामुळे तिरुपती कोल्हापूर हरिप्रिया एक्सप्रेस फक्त बेळगावपर्यंत धावत आहे. त्यामुळे बेळगाव रेल्वे स्थानकावरून थेट बस सेवा सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी केली होती. ही मागणी अखेर पूर्ण झाली असून रेल्वे स्थानकावरून दररोज 5 ते 6 बस थेट कोल्हापूरला सोडण्यात येणार आहेत. कोल्हापूर, मिरज, सांगली येथील प्रवासी बेळगाव रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर त्यांना मध्यवर्ती बस स्थानक गाठावे लागत होते. यावेळी काही रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूट केली जात होती. गर्दीचा फायदा घेत 400 ते 500 रुपये भाडे आकारले जात होते. त्यामुळे रेल्वे स्थानकावर बस सेवेची मागणी करण्यात आली होती.
10 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील धार्मिक स्थळांवर राजकीय कार्यक्रम करण्यावर निर्बंध घालण्यात आलेत। जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी याबाबत आदेश जारी केलेत। आचारसंहिता असल्यामुळे या काळात मंदिरे, मस्जिद व चर्चमध्ये होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांसाठी संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी। धार्मिक ठिकाणावर वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी होणाऱ्या गर्दीसंबंधी निवडणूक अधिकाऱ्यांना व स्थानिक पोलिसांना माहिती द्यावी, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली। आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा तरुण भारत यूट्यूब चॅनल। सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जरूर शेअर करा। तसेच दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत।